आ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्य मल्लिकार्जुनं
उज्जयिनिमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्यभीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः पार्वतीपतये शिव हर हर संगमेश्वर महादेव की अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान संगमेश्वर शंभू महादेव भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदि राजे महाराजे यांना वंदन करून शिव पार्वती समान माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण सौवश्री मन्मथप्पा स्वामी महाराज वालवडकर तथा अनुष्ठान अधिपती असणारे शिवभक्त परायण सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथप्पा स्वामी महाराज या सहदाम्पत्याच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र वालवड नगरीमध्ये आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मेरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला सुरुवात करत असताना महाशिवरात्री पर्व काळानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र वालवड
वर्ष 11वे, दिवस 5वा। या शिवनाम सप्ताहामध्ये या सर्व शिवभक्तांना या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती करून देणारे तथा मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देणारे या शिव महापुराण कथेचं आयोजन करणारे शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मार्गदर्शक मन्मथप्पा स्वामी महाराज वालवडकर, मन्मथप्पांना सहकार्य करत असलेले सर्व यादव पाटील परिवार, लेंडाळ तथा माळी परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करत असलेले सद्भक्त मंडळी, 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये चहा व नाश्त्याची सेवा देणारे शिवभक्त परायण कल्याण अनंतराव पाटील परिवार, महाप्रसादाची दुपार व सायंकाळ व्यवस्था करणारे शिवभक्त परायण खेमा आबा तोहिते परिवार, मोहिते परिवार तथा शिवभक्त परायण संतोषप्पा घोंगडे परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर, स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गणेश विभूते परिवार, संतोष घोंगडे परिवार, त्याचबरोबर या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलण्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त मंडळी, शिव महापुराण कथेसाठी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार कला मंडप चे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा काया वाचा मनाने समर्पित करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले सिंत वादक तथा गायनाचार्य सूरमणी शिवकीर्तनकार शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबला वादक तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, त्याचबरोबर आजच्या 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केलेला अट्टहास, जीवनामध्ये परमार्थिक ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर आंधळ्याला सुद्धा दृष्टी येते। डोळे असणारा देखील अज्ञानी आहे आणि डोळे नसणारा देखील ज्ञानी आहे। मग या खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिव परमात्म्याच्या या कथा आहेत बरं का।
या कथेच्या माध्यमातून या कथेचं ज्ञान प्राप्त होत असताना आंधळ्याला सुद्धा दूरदृष्टी येते बरं का. आंधळ्याला सुद्धा मार्ग सापडतो, आंधळ्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होते. शिव महापुराण कथेमध्ये उदाहरण दिलेलं आहे. एका राजदरबारामध्ये दुपारच्या वेळेला राजाने एक टेबल ठेवला आणि त्या टेबलावरती 2 असे हिरे ठेवले. हिरे, एक हिरा नकली आहे, एक हिरा खरा असली आहे. आणि सगळ्या गावामध्ये दौंडी देण्यात आली. राजाने एक पैज लावलेले आहे, शर्यत लावलेली आहे. जो कोणी येऊन राजदरबारामध्ये ठेवलेल्या टेबलावरच्या 2 हिऱ्यापैकी जो कोणी खरा हिरा ओळखेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पण नजर चुकीनं जर खोटा हिरा उचलला तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल. सगळे लोक जमले, सगळे लोक रांगेनं त्या हिऱ्याकडे जाऊ लागले, पण कुणीच हिऱ्याला स्पर्श करायला तयार होईना. विचार करू लागले, जर बरोबर हिरा लागला तर 1 लाख, आणि जर चुकून नकली हिरा हातात आला तर प्राण गमवावा लागला म्हणले. एवढ्यामध्ये जवळजवळ 50-60 लोक रांगेमध्ये चालू लागले, पण कोणाचीच टाप झाली नाही त्या हिऱ्याला स्पर्श करण्याची, हिरा ओळखण्याची. पण त्याच लाईनीमध्ये एक आंधळा व्यक्ती तो हिरा ओळखण्यासाठी आलेला आहे. सगळे लोक हसू लागले, अरे बाबा, ही तो डोळे असणाऱ्याला खरा हिरा ओळखता येईना, कारण आंधळ्याचं काय काम इथं. सगळे आंधळ्यावर हसू लागले, आंधळ्याला दिसत नाही म्हणू लागले. सगळेजण त्याची चेष्टा करू लागले. पण दिसतं तसं नसतं बरं का, म्हणूनच जग फसतं. जसं आपण दिसतं ना तसं नसतं बरं का. कोणालाच कमी लेखू नये, कोणालाही मोठं समजू नये. कोणाची किती किंमत करायची हे आपल्यावर निर्धारित नाही, त्याच्या केलेल्या परिस्थितीवर निर्धारित आहे. आणि म्हणून दिसायला आंधळा आहे पण ज्ञानाने मोठा आहे. बघता बघता लाईनीमध्ये टेबलाच्या जवळ आला, दोन्ही हिऱ्यावरती स्पर्श केला. कोणी? आंधळ्या व्यक्तीनं दोन्ही हिऱ्यावरती स्पर्श केला आणि त्याच्यातला आपल्या ज्ञानाने खरा हिरा ओळखला आणि राजाच्या हातात दिला. राजे, हाच खरा हिरा आहे, यात काहीही शंका नाही. राजानं तो हिरा हातात घेतला आणि पाहिलं तर काय, खरंच तो हिरा खरा होता. राजाला आनंद झाला, टाळ्याचा कडकडाट त्या ठिकाणी झाला. या आंधळ्या माणसाचा विजय झाला. राजा म्हणू लागला, अरे बाबा, इथं डोळे असणाऱ्याला खरा हिरा ओळखता आला नाही आणि तो आंधळा असून खरा हिरा कसा ओळखला, कशी पारख केली. यावर आंधळा व्यक्ती म्हणतोय, राजे, खरा हिरा ओळखण्यासाठी डोळ्याची गरज नाही, तर त्या ठिकाणी अंतरामध्ये जी काही दूरदृष्टी आहे, अंतरामध्ये जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची गरज आहे. बघा, तुम्ही एक या ठिकाणी नकली हिरा ठेवलाय, एक असली हिरा ठेवलाय आणि आता ऊन तापलेला आहे. बघा, जो खरा हिरा असतो ना राजे, तो कधीच तापत नसतो, तो सतत थंडगार असतो. आणि जो नकली आहे ना, तो मात्र उन्हामध्ये तापलेला आहे. बघा, त्याच्या बाजूला ठेवलेला कसा चरचर भाजू लागलाय आणि मी जो उचललाय तो किती थंडगार आहे. हे ऐकून राजाने पुन्हा कौतुक केलं, पुन्हा टाळ्याचा कडकडाट झाला आणि 1 लाख रुपये बक्षीस देऊन त्याला विजयी घोषित करण्यात आलं. या कलियुगामध्ये जे खरे हिरे असतात ना, ते कधीच तापत नसतात, हे की नाही. नकली हिरे मात्र त्या ठिकाणी या उन्हाच्या प्रभावाने तापले जातात. आणि याच्यासाठी आपल्याला या शिव महापुराण कथेच्या ज्ञानरूपी ज्ञानाची गरज आपल्या जीवनामध्ये आहे बरं का. या आंधळ्याला सुद्धा खरा हिरा ओळखता आला. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये खऱ्या हिऱ्याची पारख करता येण्यासाठी आपल्याला परमार्थिक ज्ञानाची गरज आहे. आणि ते परमार्थिक ज्ञान या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि या महाशिवरात्री पर्व काळामध्ये आपण या भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकत असताना या भगवान शिवाच्या लीला अगाध आहेत. भगवान शिवाच्या इच्छेविना तृणकाडी सुद्धा हलत नाही. त्यांच्या इच्छेनं सती मातेचा जन्म झाला.
त्यांच्या इच्छेनेच सतीचा दुसरा अवतार माता पार्वती कशा प्रकारे जन्माला येईल या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहे। गेल्या वर्षी आपण सतीखंड ही कथा पाहिली होती। दक्ष प्रजापती अश्विनी माता या दाम्पत्याच्या पोटी या सतीचा अवतार झाला होता आणि गेल्या वर्षी आपण शिव आणि सती यांचा विवाह सोहळा लावला होता आणि त्यांची पाठवणी ही 7व्या दिवशी केली होती। जाते लाडाची लेक सासरी केली होती ना आपण, आणि त्यांना सासरी त्या ठिकाणी पाठवलं। कैलासामध्ये शिव सतीचा अगदी सुंदररित्या संसार सुरू झाला। मग आता या संसारामध्ये नेमकं काय झालं असावं जेणेकरून सतीला हे जग सोडून जावं लागलं, या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत। अगदी सुखाचा संसार सुरू असताना संसाराला नजर लागावी असा प्रसंग सतीच्या जीवनामध्ये प्राप्त झाला। एकदा देवी देवतांची प्रयागराज या क्षेत्रामध्ये सभा भरली होती देवी देवतांची। मग सगळे देवी देवता एका ठिकाणी जमलेले होते। सगळे देवी देवता त्या ठिकाणी भगवान शिवाचंही अधिष्ठान होतं। ब्रह्मदेव, विष्णुदेव, सर्व सप्त ऋषी मुनी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते। मग एवढ्यामध्ये त्या सभेची सुरुवात होण्या अगोदर दक्ष प्रजापती त्या सभेमध्ये प्रवेश केलेले आहे। सतीचे वडील म्हणजेच महादेवाचे सासरे दक्ष प्रजापती सभेमध्ये आल्याबरोबर सगळ्या देवांनी उठून दक्ष प्रजापतीला नमस्कार केला, कारण दक्ष प्रजापती देवांचे अधिपती आहेत म्हणून। दक्ष प्रजापतीला सर्वांनी उठून नमस्कार केला, पण देवादिदेव महादेव मात्र उठले नाही, कारण त्यांना उठायची गरज नाही, कारण ते देवांचे देव महादेव आहेत, ते जगाचे पिता आहेत। त्यांच्यामुळेच दक्ष प्रजापतीला जन्म मिळाला। ब्रह्मदेव, विष्णुदेव, सप्त ऋषींना जन्म मिळाला। जगाचा मायबाप पालन करता तारणहर्ता भगवान शिव परमात्मा आहे, तो देव आहे, तो देवांचा हे देव आहे, महान देव आहे। याचाच राग दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये आला। सगळ्या देवी देवतांनी मला उठून नमस्कार केला, पण या जोगी महादेवानं ज्याच्याकडे राहायला घर नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, फिरायला गाडी सुद्धा नाही, गणपती बाप्पा बोलायला मोबाईल सुद्धा नाही, अशा त्यागी वैरागी महादेवाला मी माझी मुलगी देऊन फसलो की काय, अहंकार निर्माण झाला। कोणाच्या मनात? कोणाच्या मनात? दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये। पण ज्याच्या मनात अहंकार निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला, तिथं त्या ठिकाणी विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही। अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणतात। जिथं क्रोध आहे तिथं मानसिक समाधान नाही, जिथं राग आहे, जिथं क्रोध आहे तिथं शुद्धीकरण नाही, जिथं राग आहे, जिथं क्रोध आहे तिथं ज्ञान थांबत नाही, जिथं राग आहे, जिथं क्रोध आहे तिथं खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही। म्हणून म्हणतात रागावर पाणी टाका, संतांनी प्रमाण दिलं ना हो, लोक लाजेवरी सोडी येले पाणी, नाचूया कीर्तनी आनंदाने। लोकांच्या बोलण्यावर, लोकांच्या केलेल्या वाईट स्तुतीवर आपण पाणी टाकत चला आणि प्रामाणिक सत्य मार्गावर आपलं काम त्या ठिकाणी आपण सुरू ठेवा। या दक्ष प्रजापतीला अहंकार आला। सगळ्या देवांनी उठून मला नमस्कार केला आणि या महादेवाची काय लायकी की यानं मला उठून नमस्कार केला नाही। गर्व मनामध्ये झाला। गर्वाचं घर नेहमी खाली असतं बरं का। गर्व झाला दक्षाच्या मनामध्ये। महादेवाला अरे तोरेची भाषा वापरत असताना नंदी समोर आले। अरे दक्षा, तोंडाला आवर घाल। ज्या तोंडाने तू महादेवाचा अपमान करतो आहेस, ज्या तोंडाने तू महादेवाची अवहेलना करतो आहेस ना, तुझं ते तोंड या धडापाशी राहणार नाही, तुझा शिरच्छेद होईल असा आम्ही श्राप देतो आहोत तुला। नंदीगणांनी श्राप दिला। महादेवांनी शांत व्हायला सांगितलं, तरी सुद्धा प्रजापती दक्ष महादेवाचा अपमान करू लागले। महादेवाला वाईट गोष्टी टाकून बोलू लागले, चित्र विचित्र गोष्टी बोलू लागले।
एवढ्यामध्ये महादेवाने प्रत्युत्तर दिलं नाही बरं का. काही काही ठिकाणी मौन राहिलेलं बरं बरं का. मौन राहिल्यानं बऱ्याच न होणाऱ्या गोष्टी पूर्ण होतात बरं का. न होणाऱ्या गोष्टी मौन राहिल्यानंतर बरेच भांडण मिटतात. मौन 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 ऐकत असताना एक उदाहरण लक्षात आलं. नवीन सुनबाई नांदायला आली आणि रोज सासू तिला भांडायची. सासू थोडी फटकळ होती. सुननं कितीही चांगलं वागलं तरी सासू तिला टाकून बोलायची. किती सासा कथेला आलेल्या आहेत हातवरी करा बरं. वाह. किती सुना कथेला आलेल्या आहेत हातवरी करा बरं. वाह. सासू फटकळ होती. सून नांदायला आली. सकाळ दुपार संध्याकाळ सारखं सारखं गिरणीचा पट्टा जसा चालू असतो की नाही एकदा चालू केल्यावर तसा तोंडाचा पट्टा चालूच आहे की नाही. मग या सुनला वाटलं काय करावं नेमका उपाय. काय नेमका उपाय करावा जेणेकरून सासू बोलायचं बंद करेल. तिला कळालं की गावामध्ये एक महाराज आलेले आहेत. त्या महाराजांकडे आपण जावं आणि याच्यावरती उपाययोजना करावी. म्हणून तिनं कथेला आली. कथा झाल्यावर महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर महाराजांना प्रश्न विचारू लागले. महाराज बघा ना हो, गेल्या 2-3 महिन्यापासून मी नांदायला आले तर लगेच माझी सासू मला टाकून बोलते, शिवेगाळ करते. या ठिकाणी एक सुद्धा गोष्ट नीट बोलत नाही. तिनं 1 बोलली की मी 2 बोलते. तिनं 4 बोलले की मी 8 बोलते. अशानं भांडण वाढत चाललंय. महाराज घरात शांतता राहत नाही, काहीतरी उपाय करा. महाराजांनी सांगितलं एक बिस्लरी घेऊन या. शिष्याला बिस्लरी आणायला सांगितली. शिष्यानं बिस्लरी आणली. महाराजांनी ती बिस्लरी आपल्या उपरण्याच्या खाली धरली आणि महाराजांनी मंत्र मारला आणि ती बिस्लरी त्या सुनमणारीच्या हातात दिली आणि सांगितली, सुनबाई या ठिकाणी आता एकच उपाय करायचा. या बाटलीतलं पाणी नसून अमृत आहे आणि आता तुम्ही एक काम करायचं, घरी जायचं. ज्या ज्या वेळेस तुमची सासू तुम्हाला भांडायला उठेल ना त्या वेळेस या बाटलीचं टोपण उघडायचं आणि या बाटलीतला 1 घोट प्यायचा. या बाटलीतला 1 घोट तोंडात धरायचा. सासूचा गिरणीचा पट्टा बंद होईपर्यंत तो पाण्याचा घोट मध्येही घ्यायचा नाही आणि बाहेरही थुकायचा नाही. किती वेळेस जोपर्यंत सासूचं बोलणं थांबत नाही तोपर्यंत. सोपाय म्हणाली महाराज, एवढे काय त्याच्यात अवघड, करते म्हणाली. आणि उपाययोजना करण्यासाठी अमृतरूपी मंत्र घेतला आणि घरात आली. दरवाजा उघडल्याबरोबर सासूचा पट्टा सुरू झाला. कुठं गेल ती मेले, धुणं भांडं स्वयंपाक करायचा सोडून तुला काय वाटतं की नाही, टाकून बोलू लागली. मोप सुनबाईला राग आला. बोलणारच होती पण महाराजांचे शब्द आठवले आणि तोंडामध्ये पाणी घेतलं आणि सासूचा पट्टा बंद होईपर्यंत तशीच गप्प उभा राहिली मसोबासारखी. अर्धा तास बिचारी सासू बडबड बडबड केली आणि पुन्हा शांत झाली, पुन्हा शांत झाली, पुन्हा शांत झाली. वा, सुनबाईला वाटलं किती सोपा उपाय, किती चांगला उपाय. वा, आनंद वाटला. मग सुनबाईनं ठरवलं ज्या ज्या वेळेस सासू भांडायला उठल त्या वेळेस हा उपाय करायचा. म्हणली काय याच्यात अवघड आहे. बऱ्याच वेळेला सासू भांडायला उठायली आणि ही सून तशा प्रकारे कार्य करायली. बहिणा झाल्यानंतर या सासूच्याच मनाच्या जीवाला लागलं. मी माझ्या सुनाला एवढं टाकून बोलू लागले, एवढा अपमान करू लागले, तरी सुद्धा माझी सून किती दयाळू मयाळू आहे. एक सुद्धा शब्द उलट बोलला नाही, एक सुद्धा शब्द मला त्या ठिकाणी टाकून बोलला नाही. माझी जर सख्खी लेक असती ना तर मला उलट बोलली असती. पण माझी सून किती दयाळू म्हणून सासूच्या अंतःकरणामध्ये सुनेविषयी प्रेम भावना निर्माण झाली. मौन राहिल्यामुळं प्रेम भावना निर्माण झाली आणि सासूनं सुनेची माफी मागितली. सुनबाई आत्तापर्यंत जेवढं बोललं त्याच्याबद्दल मला क्षमा करा आणि मी इथून पुढं तुम्हाला टाकून बोलणार नाही, शिवेगाळ करणार नाही. आजपासून आपलं सासू आणि सुनेचं नातं संपलं. आजपासून आपलं माया आणि लेकीचं नातं झालं आणि त्या दिवशी धन्यतयाचा संसार झाला आणि आनंदाने सासू सुनेचा संसार त्या ठिकाणी पुढे गेला आहे. मौन धारण केल्यानंतर
न होणारी सुद्धा कामं ऑटोमॅटिक होतात. मौन राहिल्यानं पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय एका जागी राहतात. मौन राहिल्यानं आपल्या जीवाला समाधानाची प्राप्ती होते. मौन राहिल्यानं ज्ञानाची प्राप्ती होते. आणि व्यर्थ खटपट बडबड केल्याने ज्ञानही त्या ठिकाणी दुरावलं जातं आणि बुद्धी तामस प्रवृत्तीकडे जातं असं शिव महापुराण या ठिकाणी सांगतो. म्हणून मौन राहिलेलं बरं. भगवान शिव परमात्मा त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये दक्षाचा अपमान सहन करत मौन राहिले, मौन राहिले, मौन राहिले. एक सुद्धा प्रतिक्रिया महादेवाने दिलं नाही. कारण ते देवांचे देव, शांत स्वभाव, संयमी स्वभाव महादेव आहेत. बऱ्याच वेळानंतर महादेवांनी आता दक्ष प्रजापतीच्या समोर थांबायचं नाही असं ठरवलं. आपल्या शिवगणांना नंदीगणांना सोबत घेतलं आणि महादेव कैलासात आले. पण महादेवांनी दक्ष प्रजापतीनं अपमान केला आहे याची भणक सुद्धा पत्नीला लागू दिली नाही. असा पती जीवनामध्ये राहावा बरं का. नाहीतर आपले पती नुसतं सासून एखादा शब्द बोलू द्या, तुझ्या तुझ्या माईनं, तुझ्या तुझ्या बापानं असं असं मला बोललं, तुझ्या तुझ्या माईनं, तुझ्या तुझ्या बापानं असं टाकून बोललं, जा मला तुला नांदवायचं नाही. एवढा अपमान सहन करू शकला असता का आत्ता कलियुगातला जावई? महादेवाने अपमान सहन केला. सतीला त्या अपमानाची भणक सुद्धा लागू दिली नाही. असा पती जीवनामध्ये सतीच्या प्राप्त झाला. काही काळानंतर या दक्ष प्रजापतीनं आपल्या घरामध्ये महान अशा यज्ञाचं आयोजन केलं. दक्ष प्रजापतीनं निमंत्रण पत्रिका छापल्या. पण आपल्या सेवकांना एक आज्ञा दिली, सर्वांना निमंत्रण पत्रिका द्या, पण त्या जोगी महादेवाला पत्रिका देऊ नका. त्या सतीला या यज्ञाला बोलावू नका. कारण दक्षाच्या मनामध्ये राग बसलेला आहे, राग महादेवाविषयी. माझ्या उठून नमस्कार केला नाही हा राग बसलेला आहे. भगवान शिव परमात्मा तिकडे मौन झालेले आहे. पत्रिका छापण्यात आल्या आणि दक्ष प्रजापतीच्या सांगण्याप्रमाणे या सर्व देवी देवतांना निमंत्रण देण्यात आलं. पण महादेवाला निमंत्रण दिलं नाही माय. आपल्याच लेकीला निमंत्रण दिलं नाही माय. राग होता मनामध्ये. निमंत्रण दिलेल्या क्षणाचा दिवस उजाडला. महायज्ञ करण्याचा दिवस उजाडला आणि सर्व देवी देवता आकाश मार्गाने त्या ठिकाणी या दक्षाच्या नगरीकडे जाऊ लागले बरं का. आकाश मार्गाने हे सगळे देवी देवता दक्षाच्या नगरीकडे जात असताना सती माता कैलास पर्वतामध्ये बिल्वपत्र तोडत असताना चंद्रदेव, पत्नी रोहिणी आदी देवदेवता आकाश मार्गाने कुठेतरी नटून थटून निघालेले आहेत. सकाळी सकाळी लवकर. आपण सुद्धा एखाद्या कार्याला जाताना, शुभ कार्याला जाताना सकाळी सकाळी लवकर उठतो आहे की नाही, नट्टा फेट्टा करतो ना. त्याच पद्धतीनं प्रजापती दक्षाच्या या महायज्ञामध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व देवी देवता जाऊ लागली. सतीनं पाहिलं एवढ्या सकाळी सकाळी चंद्रदेव, पत्नी रोहिणी माता कुठं निघालेले आहेत. म्हणून सतीनं विचारपूस करावी म्हणून चंद्रदेवाला थांबवलं. चंद्रदेवा, एवढ्या सकाळी सकाळी कुठं निघालात नटून थटून? चंद्रदेवाला आश्चर्य वाटलं. सती माता अजून कैलासातच. चंद्रदेव म्हणाले, सती माता तुम्हाला निमंत्रण नाही? सती म्हणाली, कशाचं निमंत्रण? कोणत्या गोष्टीचं निमंत्रण? सतीला चंद्रदेव सांगू लागले, रोहिणी माता सांगू लागल्या, सती माते, तुमच्याच पित्याच्या घरामध्ये म्हणजेच दक्षाच्या नगरीमध्ये महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आजचा शुभ मुहूर्त काढण्यात आलेला आहे. आणि बघा, मीच नाही तर सगळे देवी देवता आकाश मार्गाने या दक्षाच्या नगरीकडे निघालेले आहेत आणि मी सुद्धा तिकडच चाललेलो आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर सतीच्या पायाखालची जमीन सरकली. सतीला दुःख झालं. माझ्या आईवडिलांनी आम्हाला निमंत्रण का नाही दिलं? सगळ्या देवी देवतांना निमंत्रण दिलं, आम्हाला का निमंत्रण नाही दिलं? दक्षाच्या मनामध्ये मुलीविषयी राग होता, महादेवाविषयी राग होता. सती डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सती म्हणू लागली,
मला या ठिकाणी माझ्या पित्याने या निमंत्रणाचं त्या ठिकाणी का नाही निमंत्रण दिलं, या कार्यक्रमासाठी मला का नाही बोलवलं. सती गोंधळून गेली. पण सती थोडी सावध झाली. सतीला वाटलं घाई गडबडीमध्ये मला निमंत्रण द्यायचं विसरले असतील. सतीनं आपल्या मनाला सांत्वन केलं आणि सती धावत धावत महादेवाकडे गेली. देवा महादेवा, मी तुम्हाला शरण आलेले आहे आणि आमच्या पित्याच्या घरामध्ये महायज्ञाचं आयोजन आहे आणि तिकडं मला जायचं आहे. आपण दोघंही जाऊया ना हो. महादेवाने उत्तर दिलं, निमंत्रण नसल्याशिवाय कुठंही जाऊ नये. निमंत्रण असल्याशिवाय कुठंही जाऊ नये. लक्ष असावे. सावध झालो झोपीच्या झोपीमध्ये आपल्याला काय हो म्हणावं काय नाही म्हणावं हे सुद्धा कळत नाही. निमंत्रण नसताना जाण्याची एक जागा आहे, निमंत्रण असताना जाण्याची एक जागा आहे. निमंत्रण नसताना कुठं जावं, निमंत्रण नसताना या शिव मंदिराच्या ठिकाणी जावं. इथं निमंत्रणाची गरज नाही. माय शिवकथा आहे, शिवकीर्तन आहे, प्रवचन आहे, सप्ताह आहे, या बसा या म्हणायची आपल्याला गरज नाही. निमंत्रण नसताना अशा ठिकाणी जावं आणि निमंत्रण असल्याशिवाय लग्नाला जाऊ नये, निमंत्रण असल्याशिवाय कुठल्या शुभ कार्याला जाऊ नये. हे की नाही. नेहमी सांगितलेलं आहे निमंत्रण नसताना जाण्याची एकच जागा ते शिवा अनुभव मंडप. इथं बोलवायची गरज लागली नाही पाहिजे. महादेव म्हणू लागले आपल्याला निमंत्रणच नाही तर कशासाठी जायचं. तुला सांगितलंय तुझ्या वडिलांनी. सती म्हणाली नाही. काय पत्रिका वगैरे आली नाही, काही बोलावणं आलं नाही, मग कशासाठी जायचं. महादेवा माझ्या वडिलांकडून गडबडीमध्ये राहिला असेल हो निमंत्रण द्यायनं, पण आपण जायचं हो हट्ट करू लागली. स्त्री हट्ट आहे. महादेव म्हणू लागले नाही सती माता या ठिकाणी आपण लक्षपूर्वक विचार करा. निमंत्रण नसताना जर आपण एखाद्या ठिकाणी गेलात तर तिथं अपमान होतो बरं का, अपमान होतो. म्हणून नेहमी सांगत असतो पतीचा शब्द कधीच मोडायचं नाही. पतीचा शब्द जी मायमाऊली मोडते तिथं रामायण घडतं. प्रभू रामचंद्रांच्या भावानी लक्ष्मणाने लक्ष्मण रेखा ओढली होती. सीता मातेनं लक्ष्मण रेखा ओलांडल्यामुळं रामायण घडलं, महाभारत घडलं. हे की नाही. म्हणजे जिथं जिथं पतीचा शब्द मोडला जातो तिथं अपमानित व्हावा लागतो. तुम्ही पतीचा शब्द मोडून जर एखाद्या लग्नाला गेलात तिथं पाहुण्यानं साडीला कुंकू लावलेली साडी केली, तोंड पाडून पतीकडे येता काय हो पाहुण्याने असं केलं. कोण जा म्हणलं होतं तुला, कोण जा म्हणलं होतं. निमंत्रण नसताना मंदिरात यावं आणि निमंत्रण असल्याशिवाय शुभ कार्याला जाऊ नये. संकटात असताना निमंत्रणाची गरज लागू नये आणि सुखात असताना निमंत्रणाशिवाय जाऊ नये. या गोष्टी शिवमहापुराण कथेनं आपल्याला शिकवलेल्या आहेत. सती हट्ट करू लागली, महादेवा तुम्ही नाही येणार. माझी उत्कंठ इच्छा झालेली आहे की मला माझ्या पित्याच्या घरी जायचंय. तुम्ही नाही आलात तरी चालेल, पण मी एकटी का होईना जाणार आहे. मला जाण्यासाठी आज्ञा द्या. महादेवाने अंतर्ज्ञानाने जाणलं. महादेव म्हणू लागले देवी तुम्ही जाऊ नका, माझं ऐका. दक्ष प्रजापतीनं आपल्याला निमंत्रण दिलं नाही, विनाकारण त्या ठिकाणी आपल्याला अपमानित व्हावं लागेल. नाही मला जायचंच आहे, तुम्ही निमंत्रण द्या, तुम्ही जाण्यासाठी मला आज्ञा द्या. अशी वारंवार त्या ठिकाणी ही सती माता विनंती करत असताना भगवान शिवपरमात्म्याने या सतीचा हट्ट मान्य केला आणि अनेक शिवगणांना अनेक नंदीगणांना सोबत पाठवून या सतीला आपल्या पित्याच्या घरी जाण्याची आज्ञा दिली. सती शिवगण नंदीगण सोबत घेऊन पित्याच्या घराकडे आलेली आहे. तिथे महायज्ञाचं पूजापाठ सुरू होतं. सगळे देवी देवताचं अधिष्ठान मांडलेलं होतं, पण कुठंच महादेवाचं सिंहासन मांडलेलं नव्हतं. कुठंच सतीसाठी बसायला जागा नव्हती.
अशा प्रसंगामध्ये त्या ठिकाणी सती माता घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर दक्षाचं सगळ्यांना पहिलं सांगणं होतं की जर काय चुकून हुकून तो महादेव ती सती जर आपल्या या यज्ञाला आले तर त्यांना कुणीच बोलायचं नाही, कुणीच त्यांचं आदर आतिथ्य करायचं नाही. आणि मग अशा प्रसंगामध्ये सती त्या ठिकाणी आले असताना सतीकडे पाहून सगळे त्या ठिकाणी नाक मोडू लागले. कुणीच सतीला बोलायला तयार नाही. सतीला आश्चर्य होऊ लागलं. सती म्हणाली, असं काय प्रसंग आहे की माझे आपलेच लोक माझ्याकडे पाहून नाक मोडत आहेत, कुणीच बोलायला तयार नाही. अनेक बहिणी समोर आल्या, अनेक भाऊ समोर आले, पण कुणीच बोलायला तयार नाही, कुणीच जवळ घ्यायला तयार नाही, कुणीच का आलीस हे सुद्धा म्हणायला तयार नाही. सगळे अपमानित त्या ठिकाणी कृत्य या सतीबरोबर घडू लागले. बघा, भावाकडून बहिणीचा अपमान, बहिणीकडून भावाचा अपमान कधीच होऊ नये बरं का. सतीच्या ठिकाणी हा अपमान सतीला सोसावा लागला. भाऊ आणि बहीण या शब्दाचा अर्थ सांगत असताना बहीण या शब्दाचा अर्थ ब म्हणजे पहिला शब्द आहे ब, बिना कोई शर्त भावावर निस्वार्थ प्रेम करणारी. ब, बिना कोई शर्त भावावर निस्वार्थ प्रेम करणारी. ही म्हणजे हिमतीच्या बळावर भावावर येणाऱ्या संकटापासून त्याला प्रत्येक वेळी वाचवणारी ही. आणि न म्हणजे नाही नाही म्हणता त्याच्या सर्व चुका जगापासून लपवणारी बहीण हा शब्द अर्थ आहे त्याचा. भाऊ, भाऊ या शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भांडण करून देखील वेळ आल्यावर बहिणीसाठी जगाशी लढणारा भा. आणि उ म्हणजे उदारपणा ही गोष्ट नसणारा पण बहिणीवर आपला जीव ओवाळून टाकणारा भाऊ. आणि बहीण आपल्या जीवनामध्ये ते नातं पवित्र असलं पाहिजे. आणि हे नातं कायम त्या ठिकाणी लक्षात ठेवा. भावानं आपल्या बहिणीला कधीच विसरायचं नाही बरं का, कधीच विसरायचं नाही. आपली बहीण जर माहेरातून सासरी नांदायला गेली ना तर कमी जास्त कधी मध्ये बहिणीला विचारत जा. कधी मध्ये बहिणीला कमी पैसे पडले तर देत जा. बहीण कधी हिस्सा मागत नाही, पण आयुष्यभर तिचं काहीतरी कमी जास्त पडलं तर तिला देत जा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या बहिणीला देता ना तेवढाच आशीर्वाद तुम्हाला लागतो. लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या घरामध्ये भरभराटी होते. म्हणून बहिणीला कधीच दूर करू नका. जरी पत्नी जरी तुमची आली तरी पत्नी आली म्हणून आपल्या बहिणीला विसरू नका, आहे की नाही. एक बहीण दुःखी अवस्था होऊन आपल्या भावाला पत्र लिहिते आहे आणि ते पत्र मी आपल्या समोर वाचून दाखवत आहे की नाही. एक बहीण आपल्या भावाला काही शब्द रूपाने बोलू लागलेले आहे. माणसाच्या गर्दीत हरवून वसला माझा भाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला, लग्न झाल्यापासून वहिनीच्या पडद्याआड लपला. एक दिवस तरी नको वहिनीला भिवू, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. नको दादा साडी मला, नको पैसा पाणी तुझ्यासाठीच देवाला करते मी विनवणी. सांगणारे दादा तुला कोणत्या शर्टाचा त्या ठिकाणी आहे की नाही, कोणत्या रंगाचा तुला शर्ट घेऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. बहीण म्हणता आहे काम गेलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते मी. तळ हाताचे फोड पागून तुझी आठवण येते रे दादा. चढ उतार होतात जीवनात तू घाबरून नको जाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. उचलत नाहीस फोन तू म्हणून वहिनीला फोन केला. वहिनीनं रॉंग नंबर म्हणून फोन कट केला. नसेल ओळखता आवाज म्हणून त्रास नको देऊ तिला. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. आई बाबा सोडून गेले, घर पोरकं झालं, आठवणींचा आभाळ डोळ्यामध्ये आलं. वाईट वाटते शेजारी जेव्हा येतात त्यांचे भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ.
नको मला जमीन, नको मला घराची वाटणी, आवडीनं खाईन भाकरी आणि चटणी. काकुळती आला जीव, मनात राग नको ठेवू, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. रक्षाबंधनच्या दिवशी शेजारच्या घरामध्ये भाऊ आले, पण माझ्या घरामध्ये भाऊ नाही आला. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. एक बहीण आपल्या भावाला अश्रू नयनाने पत्र लिहिते आहे आणि तोच प्रसंग या सती मातेच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. सतीला पाहून सर्वजण नाक मोडत त्या ठिकाणी तिचा अपमान करू लागले, तिचा छळ करू लागले. सतीला अंतकरणातून त्रास होऊ लागला. माझीच बहीण, माझाच भाऊ मला बोलायला तयार नाही, मला विचारायला तयार नाही, म्हणून सती आईच्या जवळ गेली. आईनं सतीला पाहिलं, गळ्याला मिठी मारली, पण आई सुद्धा निशब्द होती. आई सुद्धा निशब्द होती. त्याचं कारण काय? तर पतीनं सांगितलं होतं की जरी चुकून महादेव आणि सती या महायज्ञाला आले तर त्यांना बोलायचं नाही, त्यांचं आदर आतिथ्य करायचं नाही, असं आधीच ऑर्डर दिलेली होती. म्हणून आई सुद्धा निशब्द झाली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. आईनं मिठी मारून लगेच आपल्या पुढील कामाला आई गेलेली आहे. सतीला आता मात्र फार दुःख झालं. माझ्या आईनं सुद्धा मला त्या ठिकाणी बोललं नाही, याचं दुःख सतीच्या अंतकरणामध्ये दाटलं आणि सती अश्रू नयनाने त्या ठिकाणी दह्या रडू लागली. सगळ्या महादरबारामध्ये पाहू लागली. सगळ्यांचं सिंहासन मांडलेलं आहे, पण महादेवाचं सिंहासन कुठंच दिसलं नाही. सतीला बसण्यासाठी जागा कुठंच दिसली नाही. हे पाहून सती मातेला खूप अपमानित वाटलं, खूप दुःख झालं. सती पुढे गेली. यज्ञाच्या ठिकाणी पिता दक्ष प्रजापती महायज्ञाची पूजा संपन्न करत होते. सती महायज्ञाच्या जवळ गेली आणि सतीनं पाहिलं काय? आपला पिता महायज्ञाच्या या महापूजेमध्ये बसलेला आहे. दुरूनच आपल्या वडिलांना सतीनं त्या ठिकाणी पाहिलं आणि सतीला पित्याने पाहिलं. पित्याने पाहिल्याबरोबर या दक्ष प्रजापतीला राग आला. राग कोणता होता? महायज्ञाचा राग नव्हता, पूजेला बोलवण्याचा राग नव्हता. लक्षपूर्वक ऐका. राग कोणता होता? प्रयागराज या क्षेत्रामध्ये महादेवाने उठून नमस्कार केला नाही, याचा राग या दक्ष प्रजापतीला होता. सतीच्या अपमानाचा आणि या महायज्ञाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. काही जण म्हणू लागले महायज्ञ केल्यामुळं सतीला या जगातून निघून जाऊ लागलं. महायज्ञाचा आणि या सतीच्या अपमानाचा इथं काहीही अर्थार्थी संबंध नाही. दक्षाच्या मनामध्ये फक्त एकच राग होता आणि तो राग प्रयागराज क्षेत्रामध्ये धर्मसभेच्या दिवशी या महादेवानं उठून मला नमस्कार केला नाही, हा राग त्यांच्या दोघांच्या मनामध्ये बसलेला होता. आणि तो राग दक्ष प्रजापतीला पुन्हा सती दिसल्यावर राग आला आणि प्रजापती दक्ष उठून उभा राहिले आणि या सतीला बोलू लागले, कशाला आलीस तू इथं? तुला निमंत्रण नव्हतं ना, कशासाठी तू आलीस? काय त्या महादेवाची योग्यता? काय त्याच्याकडे राहायला घर नाही, दार नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही. मीच माझी मुलगी त्या जोग्याला देऊन फसलोय. माझी मुलगी त्या जोग्याला देऊन फसलोय. माझ्याच पायावर मी कुऱ्हाडी मारून घेतलेलो आहे. या प्रयागराजसारख्या महापर्व काळाच्या ठिकाणी धर्मसभेमध्ये सगळ्या देवी देवतांनी उठून मला नमस्कार केला, पण तुझ्या पतीनं महादेवानं मला उठून नमस्कार केला नाही. त्याचा त्या ठिकाणी मी एवढा मोठा अपमान केला. त्या धर्मसभेस्थळी मी महादेवाचा अपमान केला आणि त्याच क्षणाला ठरवलं होतं की मी तुम्हा दोघांना इथून पुढे माझ्या कोणत्याच सुखामध्ये आणि दुःखामध्ये बोलवणार नाही. हा शब्द सतीला त्या क्षणाला कळाला. सतीला वाटलं महादेवासोबत एवढं यातना झाल्या, एवढा अपमान झाला,
तरी सुद्धा महादेवाने आपल्याला त्याची भणक सुद्धा लागू दिली नाही. एक सुद्धा गोष्ट महादेवाने आपल्याला बोललं नाही की ती माझे पती दयाळू मयाळू कृपाळू आहे. एखादा दुसरा पती असता तर लगेच टाकून बोलला असता, घराच्या बाहेर काढला असता, मुलीचा छळ केला असता. पण महादेवाने असं काहीच नाही केलं. ते देवांचे देव महादेव आहेत. महादेवांनी एवढा अपमान सहन केला आणि ती गोष्ट सतीच्या लक्षात आली की माझ्या पतीचा एवढा मोठा अपमान झाला असताना देखील माझ्या पतीनं एक सुद्धा शब्द मला सांगितला नाही, पण माझ्या पित्यानं याची जाणीव मला करून दिली. पित्याला म्हणू लागली, बाबा पिताश्री, ज्या महादेवाच्या इच्छेविना इथं तृण काडी सुद्धा हलत नाही, त्या महादेवांबद्दल तुम्ही अपशब्द बोलून पापाला कारणीभूत होऊ नका. शिवभक्ती मी न केले जे सत्कर्म, तरी ते दुष्कर्म होय पहा. महादेवाला सोडून तुमचा हा महायज्ञ सुद्धा पूर्ण होणार नाही, अशा श्राप सती मातेनं आपल्या पित्याला दिला. नंदीगणांनी दक्ष प्रजापतीला दिला होता. जर महादेवच या महायज्ञामध्ये नाहीत तर महायज्ञ पूर्ण होणार नाही. कारण जो अधिष्ठाता आहे, जो परमपिता आहे, जो देवांचा देव आहे, तोच जर या महायज्ञामध्ये नसल तर तुमचा महायज्ञ पूर्ण होणार नाही, असा श्राप त्या ठिकाणी मुलीनं आपल्या पित्याला दिला. दक्ष प्रजापतीनं म्हणू लागला, तुझ्या श्रापानं माझं काहीच होणार नाही. तू कितीही जरी बोललं तरी मी देवांचा अधिपती आहे. मला कुणीही त्या ठिकाणी हरवू शकणार नाही. हा गर्व दक्षाच्या मनामध्ये आला. मी मोठा, तू मोठा, असा गर्व त्या ठिकाणी या दक्षाच्या मनामध्ये आला. दक्षाच्या मनामध्ये आला. पण मी म्हणणारे देवदूत सुद्धा मागे राहिले. आपण तर कुठं माणसं आहोत हो. मी म्हणणाऱ्या देवांचं चाललं नाही. लक्षपूर्वक ऐका. अरे माकुडा तू बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ी. अरे तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ी. शेषनाग बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा. शिवजी बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा. कैलाश बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा. रावण बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा. राम बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा. हनुमान बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसलिए तू बड़ा. नमः पार्वती पतये शिव हर हर. देवाधिकांचा मीपणा चालला नाही. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. वेळ बदलते हो. कोणाची चांगली वेळ जास्त काळ राहत नाही, कोणाचीच वाईट वेळ जास्त काळ राहत नाही. जिवंत पक्षी माहिती आहे तुम्हाला? पक्षी जिवंत असताना पक्षी किड्या मुंग्यांना खातो. लक्षपूर्वक ऐका. पण तोच पक्षी मेल्यानंतर याच किड्या मुंग्या पुन्हा पक्षाला लागतात. वेळ बदलते. कोणाचीच वेळ स्थिर राहत नाही. हे पारडं त्याच्या हातात आहे. कोणाचं पारडं झुकवायचं, कोणाचं पारडं वरी घ्यायचं. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस देवाला नाही घाबरला तरी चालेल, पण आपण करत असलेल्या कर्माला घाबरा. कारण म्हणतात ना, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. घर में मथुरा काशी है. म्हणून या दक्षाच्या नगरीमध्ये या सतीचा अपमान होऊ लागला. एकच मनामध्ये राग आहे, तो म्हणजे महादेवांनी उठून नमस्कार केला नाही. जर दक्षाच्या मनामध्ये या महायज्ञाचा राग असता तर महायज्ञ पूर्ण झालाच नसता. महायज्ञ त्या ठिकाणी संपन्न झालाच नसता. आणि मग या प्रजापती दक्षाने विचार केला, या सतीला आपण इथं थांबू द्यायचं नाही.
चालते हो तुझ्या त्या जोगड्याकडे, इथं थांबायचं नाही. अपमान केला. अपमान करत असताना सतीच्या मनामध्ये या दक्ष प्रजाविषयी अगदी भावना, त्या ठिकाणी अगदी दुःखमय भावना येऊ लागल्या. दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी बोलू लागले, पिताश्री तुम्ही या ठिकाणी महादेवाची निंदा थांबवा, महादेवाबद्दल अपशब्द बोलू नका, तुमचा यज्ञ पूर्ण होणार नाही. आणि ही सती माता आपल्या पित्याला थांबवू लागली. पिता ऐकत नाही. पिता बोलू लागलेले आहेत. पिता म्हणता आहेत काही कर, पण मी महादेवाला पुन्हा माझ्या सुखात किंवा दुःखात बोलवणार नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. शब्द ऐकल्याबरोबर या सतीच्या मनामध्ये महादेवानी सांगितलेले विचार आले. महादेवानी काय म्हटलं होतं, निमंत्रण नसताना जाऊ नये. हा शब्द ऐकल्याबरोबर सतीचं मन अगदी दाटून आलं, दुःखी झाली. या ठिकाणी वातावरण भयभीत झालं. देवी देवता त्या ठिकाणी पाहू लागले, आता प्रसंग काय होणार, नेमकं या ठिकाणी अशी काय दुर्घटना घडणार आहे. आकाशवाणीनं त्या ठिकाणी आकाशवाणी केली, हे दक्ष प्रजापती, ज्या मुखानं तू महादेवाची निंदा केली आहे ना, ते तुझं मुख या धडापाशी राहणार नाही, तू जिवंत राहणार नाही. आकाशवाणी झाली. सगळी देवी देवता घाबरू लागली. सगळीकडे वातावरण त्या ठिकाणी भयभीत झालं. हा प्रसंग दक्ष प्रजापतीच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सती मातेनं ठरवलं, माझ्या देवासमान पतीचा अपमान या ठिकाणी माझ्या पित्यानं केला, तो अपमान सहन करून मी माझं हे तोंड घेऊन परत कैलासात जाणार नाही. परत मी त्या ठिकाणी कैलासामध्ये जाणार नाही, कारण माझ्या देवाचा अपमान झाला, माझ्या पतीचा अपमान झाला. माझ्या पतीनं मला जाऊ नको म्हणत असताना पतीचा शब्द ओलांडला आणि मी हे कार्य केलं. म्हणून सती मातेनं ठरवलं की आता मी माझा हा देह याच ठिकाणी संपवणार. मनामध्ये दुःख यातना झाल्या आणि सतीनं त्या ठिकाणी आपल्या देहाला संपवण्याचा निर्णय घेतला. याच यज्ञस्थळी सतीनं आसन मांडलं. काही जणांनी सांगितलं सतीनं यज्ञात उडी टाकली. यज्ञात उडी टाकली नाही बरं का. सती आसनावरती बसलेली आहे. मनामध्ये भगवान शिवाचं स्मरण केलं. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय एका जागी करून आपल्या शरीरातला जो योग अग्नी आहे ना, त्याला प्रज्वलित करून आपला देह त्या अग्नीमध्ये जाळला. त्या देहाने आपल्या देहाची राख रांगोळी केली. आणि हे सगळं दृश्य नंदीगण शिवगणांनी पाहिलं. सर्वांनी त्या ठिकाणी धावा केला. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या नैना त्या ठिकाणी वाहू लागल्या. सगळी देवी देवता घाबरून गेले. आकाश मार्गातील सगळे देवी देवता पाहू लागले, आता काय अनहोणी होणार आहे. सतीनं आपला देह जाळल्याबरोबर या नंदीगणांनी महादेवाचा धावा केला. सगळे नंदीगण महादेवाकडे धावत आले. महादेवा कृपा करा, धावा, तारण करा. महादेवा खूप मोठा अनर्थ झालेला आहे. नंदीगण धावत धावत आले. महादेव ध्यान धारणामध्ये असलेले असताना नंदीगणांनी साष्टांगपणे पाय घातला. सगळीकडे अश्रुनयनांनी महादेवाला उत्तर देऊ लागले, महादेवा खूप मोठी अनर्थ झालेला आहे, खूप मोठी अनहोणी झालेली आहे देवा. दक्ष प्रजापतीनं सती मातेचा अपमान केला आणि तो अपमान सहन नाही झाल्यामुळं सती मातेनं आपलं शरीर आपल्या योगाग्नीनं भस्म करून टाकलेलं आहे. महादेवा उपाय करा, कृपा करा, धावा, पावा, तारणहारे, जगाची आई तुम्ही आहात. याला काहीतरी आळा घाला. या दक्ष प्रजापतीला शिक्षा द्या. सगळ्या देवी देवतांनी या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं, पण कुणीच बोललं नाही, कुणीच त्या ठिकाणी थांबवलं नाही. अपमान त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिला. महादेवांनी हा शब्द ऐकताच महादेवांनी आपले नेत्र उघडले आणि महादेवांनी तांडव नृत्य करायला सुरुवात केलं. तांडव नृत्य करायला सुरुवात करत असताना सगळीकडे वातावरण भयभीत झालं. ही सगळी सृष्टी हलू लागली.
महादेव तांडव नृत्य करू लागले। करता करता महादेवांनी आपल्या जटा मोकळ्या सोडल्या आणि आपल्या जटा महादेवांनी या भूमीवरती आदळायला सुरुवात केल्या। या जटा भूमीवरती आदळायला सुरुवात केल्या आणि त्या जटेतून भगवान शिवाचा अवतार। बोलो वीरभद्रेश्वर महाराज की नम पार्वती पतये शिव हर हर महादेव। कालाची उत्पत्ती झाली। दोघांनीही मिळून महादेवाला साष्टांग नमस्कार घातला। देवा आज्ञा द्या, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला जन्म दिला? महादेवांनी सांगितलं, ज्या प्रजापती दक्षानं माझ्या सतीचा अपमान केला, जगदंबा मातेचा अपमान केला आणि तिला या जगातून जाण्यासाठी भाग पाडलं, त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस करा आणि त्या दक्ष प्रजापतीचं मुख धडापासून वेगळं करा आणि त्याचा यज्ञ विध्वंस करून टाका। हजारो शिवगणांना घेऊन हा वीरभद्रेश्वर महाकाली महाकाल या दक्षाच्या नगरीमध्ये आलेले आहे। डायरेक्ट आल्याबरोबर युद्धाला सुरुवात झाली। युद्ध सुरू झालं। या वीरभद्रेश्वराने आपल्या धारधार शस्त्रांनी त्या ठिकाणी सगळा रक्ताचा त्या ठिकाणी वर्षाव केला। सगळ्या राक्षसांना, सगळ्या सैन्यांना त्या ठिकाणी आपल्या तलवारीच्या धारेने संपवलं। कुणीही आडवा येऊ द्या, त्याला आडवा करत वीरभद्रेश्वर पुढे जाऊ लागले, पुढे जाऊ लागले, पुढे जाऊ लागली। आकाशवाणी झाली, दक्ष प्रजापती आज तुझ्या जीवनाचा शेवट आहे। दक्ष प्रजापती आता मात्र घाबरले आणि घाबरून दक्ष प्रजापती आपल्या महालामध्ये लपलेले आहेत। वीरभद्रेश्वरांनी सगळ्या जेवढे समोर आले युद्धासाठी तेवढ्यांचा विध्वंस केला। हाडा मांसाचा डोंगर त्या ठिकाणी पसरला आणि वीरभद्रेश्वर या दक्ष प्रजापतीचा शोध घेत महालात प्रवेश केले। दक्ष प्रजापती दडून बसलेला होता। दक्ष प्रजापतीला धरलं आणि त्याला महायज्ञाच्या ठिकाणी आणलं, त्याच्याशी युद्ध केलं आणि भगवान शिवाच्या आज्ञेचं पालन करून आपल्या धारधार शस्त्रांनी वीरभद्रेश्वराने या दक्ष प्रजापतीचं धडापासून मुख वेगळं केलं आणि ते मुंडक आपल्या हातामध्ये घेतलं, त्याच्यातलं मांस बाजूला काढलं, यज्ञातली आहुती त्या मुखामध्ये त्या मुंडक्यामध्ये घेतली आणि तांडव नृत्य करू लागले। तेव्हापासूनच वीरभद्रेश्वरांच्या गुगळाची प्रथा सुरू झाली। तेव्हापासूनच आपल्या लग्नामध्ये वीरभद्रेश्वराची गुगळ काढण्याची परंपरा सुरू झाली। तो मान भगवान शिव परमात्म्याने वीरभद्रेश्वराला दिला आहे। आणि हे गुगळ खेळत असताना, तांडव नृत्य करत असताना शिक्षा देऊन या दक्षाचा विध्वंस केला आणि हे मुख त्या यज्ञामध्ये टाकून यज्ञाला विध्वंस करून दक्ष प्रजापतीचा त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीचा महायज्ञ विध्वंस करून वीरभद्रेश्वर महाराज शिवगण कैलासामध्ये आलेले आहेत। पाठोपाठी दक्ष पत्नी सुद्धा अश्विनी माता सगळ्या देवी देवतांना सोबत घेऊन कैलासात आलेली आहे। कैलासात या देवी देवतांनी या दक्ष पत्नीनं महादेवांना साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमा यातना करू लागली। महादेवा, तुम्ही देव आहेत, आम्ही लेकरं आहोत। माझ्या पतीकडून जी चूक झाली त्या चुकीची शिक्षा म्हणून या दक्ष प्रजापतीला एवढा मोठा त्या ठिकाणी दुःख देऊ नका। तर या ठिकाणी माझी विनंती आहे, माझ्या पतीला पुनर्जीवदान द्या, तुमची सेवा करण्याची संधी द्या। सगळ्या देवी देवतांनी महादेवाचं सांत्वन केलं। दक्ष पत्नीनं महादेवाची विनंती केल्यावर महादेवांनी आपल्या शिवगणांना आज्ञा दिली, जा आणि या दक्षिण दिशेला जाऊन जो पहिला प्राणी मिळेल त्याचं मुख घेऊन या आणि माझ्या कृपा आशीर्वादाने हे मुख त्या ठिकाणी तुम्ही त्या दक्ष प्रजापतीच्या धडाला समर्पित करा, म्हणजे दक्ष प्रजापतीचा पुन्हा अवतार होईल। महादेवाच्या आज्ञेनं नंदीगण दक्षिण दिशेला गेलेले असताना महादेवांच्या आज्ञेनं पहिला प्राणी त्यांना मिळाला, तो म्हणजे बोकड, ज्याला मेंढा म्हणतो, ज्याला आपण शेळी म्हणतो। त्या बोकडाला त्या ठिकाणी त्याचं मुख घेऊन
शिवगण दक्षाच्या यज्ञस्थळी आले, वीरभद्रेश्वर आले. मंत्रविधी करून या दक्षाच्या धडाला हे बोकडाचं मुख त्या ठिकाणी लावून या दक्ष पत्नीच्या आनंदाला भगवान शिवपरमात्म्याने आशीर्वाद दिला. आणि दक्ष प्रजापती जागा झाल्यावर मग महादेवाला साष्टांग नमस्कार घालतोय, महादेवाची माफी मागतोय, महादेवाला क्षमा यातना मागतोय. पण जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सावध झालेलं बरोबर का. दक्ष प्रजापती यज्ञ करायला गेला होता, पण झालं काय, झालं काय. हो दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, हो दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, हो दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, हो दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. शिरछेद झाला तयाचा की, शिरछेद झाला तयाचा की, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, हो दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, यज्ञ करू गेला. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा की, शिरछेद झाला तयाचा की. यज्ञ करायला गेला होता पण यज्ञ पूर्ण झाला. म्हणतात ना, शिवभक्ती विन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. महादेवाला सोडून कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. म्हणून या दक्ष प्रजापतीनं पुन्हा महादेवाच्या कृपा आशीर्वादाने हा यज्ञ पूर्ण केला. पण महादेव दुःखी झाले. महादेवांची जी धर्मपत्नी सती होती ना, महादेवाला सोडून गेल्यामुळं महादेव दुःखी झाले. महादेव दक्षाच्या यज्ञस्थळी आले आणि ज्या सतीनं आपल्या योगाग्नीनं स्वतःला भस्म करून घेतलं होतं, महादेवाने प्रेमाच्या अधिक पोटी या दक्षीचं प्रेत आपल्या पाठीवर घेतलं आणि डोंगरामध्ये फिरू लागले. वेडे झाले महादेव. आता महादेवाला भान राहिलं नाही. महादेव या डोंगर दऱ्यामध्ये फिरू लागले. देवी देवतांना चिंता लागली. महादेव जर असं वेड्यासारखं फिरू लागले तर या जगाचं कल्याण कोण करणार. एकीकडे महादेव आता शांत व्हायला तयार नाहीत, महादेव थांबायला तयार नाहीत. पळू लागले, पळू लागले, पळू लागले. डोंगर दऱ्यामधून सतीचं प्रेत आपल्या पाठीवर घेऊन पळू लागली. आणि एकीकडे आणखी एक दुर्घटना घडली. ती म्हणजे याच देवलोकामध्ये तारकासूर नावाचा महाबलाढ्य राक्षस जन्माला आला. खाली मुंडक वर पाय करून 10,000 वर्ष तपश्चर्या केली. 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवांकडून वरदान मागितलं. देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. वरदान मागताना सुद्धा डोकं लावून मागावं बरं का. ब्रह्मदेवाने वरदान द्यायला त्या ठिकाणी तयार झाले, पण तारकासुराने वरदान डोक्यानं मागितलं. बघा कोणतं वरदान मागितलं. ब्रह्मदेवा, मला जर तुम्हाला वरदान द्यायचं असेल तर एक वरदान द्या. मला मृत्यू कधीच येणार नाही. मला मृत्यू येईल तर फक्त शिवपुत्राकडूनच मला मृत्यू येईल, असं वरदान तुम्ही द्या. ब्रह्मदेवानी थोडाही विचार न करता तथास्तु वरदान दिलं. आणि वरदानाचा प्रभाव असा झाला की आता तारकासूर माजला. आता कुणीच मारणार नाही. कसलं वरदान मागितलंय बरं का. आता तारकासुराला माहीत झालं की महादेवाची पत्नी जग सोडून गेलेली आहे. आता काय महादेव लग्न करणार नाहीत. आता काय महादेवाला पुत्रप्राप्तीचा प्रसंग नाही आणि माझ्या मरणाचा तर विषय दूरच राहिला. डोक्यानं वरदान मागितलं. ब्रह्मदेव कोड्यात पडले. आपण वरदान दिलं
पण हे वरदान आपल्यालाच महागात पडणार आहे. तारकासुरानं दिलेल्या पदाचा दुरुपयोग केला. पद मिळाल्यानंतर पदाचा दुरुपयोग होता कामा नये. आपल्याला जे पद मिळालेलं आहे त्या पदावर आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे. आपल्या पदामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं कार्य आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. जे जे पद आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या पदाचा दुरुपयोग न करता त्याच्या पाठीमागे आपण कार्य केलं पाहिजे. या तारकासुरानं वरदान मागितल्याबरोबर देवासोबत युद्ध सुरू केलं. आता याला मरणच नाही की हो, सगळ्या देवावर विजय प्राप्त केला आणि स्वर्गावर राज्य करू लागला. या ब्रह्मदेवांनी विष्णुदेवांनी उपाययोजना केली. आता काय करावं? महादेवाची अर्धांगिनी तर जग सोडून गेली. एकीकडे दुःख आहे. महादेव सतीचं प्रेत घेऊन डोंगर दऱ्यानी वेड होऊन फिरू लागलेले आहेत. एकीकडे तारकासुर जन्माला आलेला आहे. त्याला मारण्यासाठी त्याचं हे जे काही महादुःख आहे, महायातना आहेत, त्या थांबवण्यासाठी महादेवाला दुसरा विवाह करावा लागेल. त्यांचाच पुत्र या तारकासुराचा वध करेल हा विचार सर्वजण करू लागले. आणि तात्काळ देवी देवतांनी वेळ न लावता विष्णुदेवांनी आपल्या सुदर्शन चक्राने या महादेवाच्या पाठीवरचं ओझं कमी केल्यानंतरच महादेव स्थिर होतील असा विचार केला. आणि महादेवाच्या पाठीवरचं ओझं कमी होण्यासाठी विष्णुदेवांनी आपलं सुदर्शन चक्र या महादेवाकडे सोडलं. ते सुदर्शन चक्र येऊन सतीच्या प्रेतावर त्या ठिकाणी वार करू लागलं आणि त्या सतीच्या प्रेताचे तुकडे करू लागलं, जेणेकरून सतीचं प्रेत महादेवाच्या पाठीवरून नाहीसं होईल. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी एका शक्तिपीठाची उत्पत्ती झाली आणि असे मिळून 51 शक्तिपीठाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी या शक्तिपीठाची उत्पत्ती झाली आणि सर्व मिळून 51 शक्तिपीठ. महादेव पाठीवरचं ओझं हलकं झाल्याबरोबर महादेव म्हणाले, माझ्या पाठीवर असलेली माझी प्रिय पत्नी मला सोडून इथंही राहिली नाही. महादेव दुःखी झाले. कैलासात येऊन मौन धारणा होऊन दुःखी होऊन तपश्चर्या करत बसले. आता देवांना डबल चिंता आहे. एकीकडे महादेव दुसरा विवाह करतील का, एकीकडे महादेवाच्या जीवनामध्ये सतीचाच अवतार होणं गरजेचं आहे, एकीकडे तारकासुराला मारण्यासाठी शिवपुत्रच हवा आहे. किती संकट एकदाच आले. संकट आले की नाही एकदाच येतात आणि नाही तर कधीच येत नाही. आले तर एकदाच येतात. तसे संकट या देवांच्या जीवनामध्ये आले. ब्रह्मदेव विष्णुदेव सर्वांनी त्या ठिकाणी विचार योजना केली आणि या उत्तर दिशेला एक महान पर्वत आहे, त्याचंच नाव हिमालय पर्वत आहे. त्या हिमालयाचा राजा हिमालय राजा नावा या ठिकाणी म्हणून कार्य करत आहे. त्याची पत्नी मेणाराणी. ब्रह्मदेवांनी या सतीचा दुसरा अवतार होण्यासाठी या हिमालय राजा आणि मेणाराणीकडे कार्य सोपवलं. बोलावून घेण्यात आलं. सगळ्या देवी देवतांची मीटिंग भरली आणि सांगण्यात आलं, हे हिमालय राजा, हे मेणाराणी, तुम्हाला जगदंबा मातेची आराधना करायची आहे. जगदंबा मातेला प्रसन्न करून घेऊन मातेकडून वरदान मागायचं आहे की तुम्ही सतीचा दुसरा अवतार म्हणून पार्वती या नावाने या मेणाराणीच्या उदरामध्ये म्हणजेच हिमालयाची कन्या म्हणून जन्म घ्यावा. कारण जेव्हा तुमची कन्या जन्माला येईल महादेवाचा विवाह होईल आणि त्या महादेवाचा विवाह झाल्यानंतर महादेवाचा पुत्रच या तारकासुराचा वध करेल आणि देवांना संकटातून वाचवेल अशी योजना आपण आखलेली आहे. त्यासाठी तुम्ही आता वेळ न लावता जगदंबा मातेची आराधना करा अशी आज्ञा ब्रह्मदेव विष्णुदेवांनी केल्याबरोबर ब्रह्मदेवांनी विष्णुदेवांची विनंती ऐकून आज्ञा ऐकून
मीना राणी हिमालय राजा तप करायला बसलेले आहेत. हिमालय पर्वतावर जगदंबा मातेची आराधना करू लागली. आसन मांडलं, मळवट भरला, निर आहार राहून फळ आहार ग्रहण करून या जगदंबा मातेचा त्या ठिकाणी गोंधळ घालू लागले. हो गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आहा 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 आंबेचे गोंधळी नामी येडूचे गोंधळी, आंबेचे गोंधळी नामी येडूचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आहा गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आहा तुळजापूरची भवानी माता गोंधळाला या, तुळजापूरची भवानी माता गोंधळाला या, येरमाळ्याची येडाई गोंधळाला या, येरमाळ्याची येडोई गोंधळाला या, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला या, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला या, गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आहा गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आहा उधे 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 बोल भवानी माता की जय, आई राधा उध उध सदानंदीचा उध उध नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. इथं कोणाच्या अंगात तर येत नाही ना, नाहीतर चालू व्हायचं आहा उहू आहा उहू. ते महाराजांना काही शांत करायला येत नाही. तुमच्या तुम्ही बघा बरं का. हा दक्ष प्रजापतीचा हा या ठिकाणी पर्वकाळ संपल्यानंतर हिमालयाचा पर्वकाळ सुरू झाला. हिमालय राजा मीना राणीनं जगदंबा मातेची आराधना केली. जगदंबा माता प्रसन्न झाली. बोलो जगदंबा माता की जय. जगदंबा मातेनं हिमालयाला वरदान मागायला सांगितलं. हिमालयाने जगदंबा मातेची स्तुती केली, साष्टांग नमस्कार घातला आणि जगदंबा मातेला बोलू लागले, माते तुम्ही ज्या पद्धतीनं सती या नावाने दक्ष कन्या म्हणून जन्म घेतला होता, तोच अवतार तुम्ही माता पार्वती या नावानं घ्यावा. कारण महादेव दुःखी झालेले आहेत. सती माता जग सोडून गेलेली आहे. महादेवाच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा, याचसाठी केला होता अट्टहास. आणि तुम्हीच पार्वती होऊन महादेवाची अर्धांगिनी व्हाल आणि तुमचा जो पुत्र आहे ना कुमार कार्तिकेय, हाच तुमचा पुत्र त्या महाबलाढ्य राक्षसाचा वध करेल आणि या सर्व देवी देवतांना या महासंकटातून वाचवेल. यासाठी तुम्ही लवकरात लवकर आमची विनंती मान्य करा. सगळ्या देवी देवतांची इच्छा आहे. जगदंबा मातेला पुन्हा आनंद झाला. दुसऱ्या वेळेस मला महादेवाची अर्धांगिनी होण्याचं भाग्य प्राप्त होत आहे, तर मी दुसऱ्याही वेळेस या मीना राणीच्या उदरामध्ये हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेईन. तथास्तु वरदान दिलं आणि योग्य वेळी मी या ठिकाणी जन्माला येईन असं सांगून जगदंबा माता अंतर्धान पावली. इकडे मीना राणीला डोहाळे लागले. 9 महिने 9 दिवस संपन्न झाले आणि एका सुमुहूर्तावर, तो मुहूर्त म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 वार सोमवार, नगरी वालवड म्हणजेच हिमालयाची नगरी, या नगरीमध्ये 10:55 पर्वकाळामध्ये याच सतीचा दुसरा अवतार, याच जगदंबा मातेचा अवतार घेऊन या सतीचा, याच पार्वतीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे.
नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव जगदंबा माता की जय। बोल भवानी माता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। या लेकराच्या आवाजाने सगळी सृष्टी तिन्ही लोक त्या ठिकाणी आवाजाने दुमदुमून गेले। या पार्वतीचा आवाज ऐकून सगळे देवी देवता पशु पक्षी किलबिलाट करत आकाश मार्गाने या हिमालयाच्या नगरीकडे येऊ लागले। बघता बघता पाळण्याच्या कार्यक्रमाची तारीख ठरली आणि आता पाळण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर ज्या मुलीला या पाळण्यामध्ये टाकण्यासाठी आणले त्या चिमुकल्या मुलीला इकडे घेऊन या आणि 4-5 माय मावल्या उठून या पाळण्याची विधी संपन्न करा आणि नंतर या नाव ठेवण्याचा कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे। रडू नका हो, शांत बसवा जरा। लेकरू एवढं रडू लागलं या लेकराच्या आवाजाने ब्रह्मदेव विष्णुदेव सप्तऋषी आदी देवी देवता हिमालयाच्या नगरीमध्ये आले आणि तिथं आनंदाचा उत्सव सुरू झाला आणि सर्वजण त्या ठिकाणी नाचू लागले। सर्वजण त्या ठिकाणी नामामध्ये तल्लीन झालेले आहेत। किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। ज्यांची गुडघ्याची गोळी बंद करायची त्यांनी या पार्वती मातेच्या पाळण्यामध्ये उठून पाऊल खेळायचंय बरं का। आणि ज्यांची गुडघ्याची गोळी चालू करायची त्यांनी खाली बसा। महिला असो पुरुष असो सर्वांनी मिळून 5 मिनिट या भजनामध्ये उठून पाऊल खेळायचंय। महिला असो पुरुष असो ज्यांची गुडघ्याची गोळी बंद करायची त्यांनी। किती सांगू मी किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। पाऊल खेळा, पाऊल जागेवर। किती सांगू मी सांगू कोणाला, किती किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। भस्म लावू हो चला, बेल वाहू हो चला, भस्म लावू हो चला, बेल वाहू हो चला, आज भक्ताला आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कोणाला, किती किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला।
पाऊल खेळू हो चला, नाव घेऊ हो चला, पाऊल खेळू हो चला, नाम घेऊ हो चला, पाऊल खेळू हो चला, नाव घेऊ हो चला, आज भक्ताला आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कोणाला, किती किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। नाव ठेवू हो चला, नाम घेऊ हो चला, नाव घेऊ हो चला, पाऊल खेळू हो चला, नाव ठेवू हो चला, नाव घेऊ हो चला, आज भक्ताला आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती किती सांगू मी सांगू कोणाला, किती किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। खाली बसून घ्या। नम पार्वती पतये शिव हर हर महादेव, जगदंबा माता की जय। 4-5 माय माऊल्या समोर येऊन या पाळण्याचा कार्यक्रम पूर्ण करून घ्या। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूमती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूमती रहे, खुशियों की बहारों में झूलती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। जय भोले। सर्वांनी टाळी वाजवा, एक टाळी। सरगम जानू ना, सुर पहचानू ना, जाने कैसे फनकार बन गया, सबसे यारी है नातेदारी है, जिसको चाहा वो यार बन गया,
मुझको तो जो दिया रब ने ही दिया, आया जो दिल में वो मैंने गा लिया, आया जो दिल में वो मैंने गा लिया। गाते मुस्कुराते संगीत की तरह, दुनिया लगे सागर के गीत की तरह। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। खुशियाँ देती है दुख ले लेती है, माँ की ममता का मोल ना कोई। नगमे गाती है सुख बरसाती है, माँ के जैसा तो बोल ना कोई। उम्र भर मैं करूँ माँ की बंदगी, माँ तेरे नाम है मेरी जिंदगी, माँ तेरे नाम है मेरी जिंदगी। गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। छोटी सी प्यारी सी नन्ही, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूमती रहे, खुशियों की बहारों में झूलती रहे। गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। हाँ 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 नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो। चिमुकला वेताळ बाळ हा होता ना, दिला देवाने तुम्हा नजराना। किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो। आली घोषित बाळाची मावशी, भारी दिसतिया बाळाची हवसी। पायी तोडे सरी अंगड भर जरी, आणला नवीनच तुझला खेळणा हो। किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो। मन तो खुशीत बाळाचा चुलता, असा चिमणा मी पाहिला नवता। राजवीर सरदार चंद्रावाणी सुकुमार,
आला घरी तुमच्या नवीनच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो म्हणती खुशीत सगळ्याच नंदा काही सुचत नाही बघा कामधंदा नटवर खट्याळ दादाचा हा बाळ दिला देवाने तुम्हा नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो चिमुकला वेताळ बाळ हा होता ना दिला देवाने तुम्हा नजरा किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव जगदंबा माता की जय पार्वती माता की जय सती माता की जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर सगळ्यांनी उत्साही वातावरणामध्ये पाळण्याचा कार्यक्रम संपन्न केला। आता प्रसंग आहे तो नाव ठेवण्याचा। एक माईक त्यांना द्या म्हणजे नाव ठेवून आपण या पुढील आरतीकडे वळणार आहोत। आत्याबाईचा पहिला मान कोण आत्याबाई होणार त्यांनी माईक घ्या आणि मी जे सांगेल ते नाव एकामागे एक नाव घ्या। द्या माईक पटकन घ्या माईक घ्या कोणीतरी घ्या। पहिलं नाव घ्या जगदंबा। ते म्हणायचं असते ना घोगऱ्या खायला जाऊ आत्याबाईच्या पाठीत मारायला मागं पुढं बघू नका बरं का। चला घ्या पटकन जगदंबा पहिलं नाव जगदंबा घ्यायचं नाव त्यांच्या घोगऱ्या। तुम्ही नाव ठेवलात की नाही कधी म्हणा ना मग माईक मध्ये म्हणा माय दुष्काळात 13 महिना दुष्काळात 13 महिना जगदंबेच्या घोगऱ्या खाऊ जगदंबेला खेळायला मारा पाठी जोरात घाबरू नका ना। हा दुसरं नाव घ्या कालिका। कालिंदाच्या घोगऱ्या खाऊ कालिंदाला खेळायला आता त्या मुलीचं जे नाव आहे ते ठेवा दोघीचं बी एक एक जे काय नाव आहे ते ठेवा दोन्ही मुलीचं एक एक। गाताच्या घोगऱ्या खेळायला हा दुसरी मुलगी नाव घे सांगा। वैष्णवीच्या घोगऱ्या खाऊ वैष्णवीला खेळायला हा आता पार्वती घ्या पार्वती बसा धन्यवाद। आपण याच चिमुकल्या मुली पार्वती या नावाने कशा प्रकारे मोठ्या होतील लगेच उद्या मोठ्या होणार आहेत बरं का। लग्नाच्या वयाला होणार आहेत। लग्नाच्या वयात येऊन शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने आपल्या नगरीमध्ये संपन्न होणार आहे। एवढे या प्रसंगी सांगून आजच्या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। नमः पार्वते शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभू देवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभू देवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू संगमेश्वरा
जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेव जय भोले आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे आईशी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा शंकड मरुटाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारे त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी जय देव भोले. महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा जय हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदा उमानाथ मेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं यज्ञेन यज्ञमय जन्त देवास्तानि धर्माणि प्रतमानस्य नम तेहनाकं महिमान् सचन्तेऽत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव संगमेश्वर महादेव की जय। सब संतन की जय।